काल माझा विधान परिषदची आमदार म्हणून शपथविधी झाला आणि या शपथविधीनंतर आज मी पहिल्यांदा जिल्ह्यामध्ये जात आहे। खरं तर लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतरच मला वाटतं एकदाच फक्त माझा दौरा झाला आणि पूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी तर विधान परिषद जाहीर झाल्यावर आनंदोत्सव साजरा केलेला आहे आणि आज मी माझ्या जिल्ह्यामध्ये जाते आहे पहिल्यांदा। तर मी सावरगाव भगवान भक्तिगड येथे बाबांचं दर्शन करेन, त्याच्यानंतर मी नारायणगडावर जाईन, त्याच्यानंतर बीड शहरातल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं पूजन करेन, त्यानंतर मी गोपीनाथ गडावर जाईन आणि परळी येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं पूजन करून मग मी माझ्या घरी जाईन। या पूर्ण दौऱ्यामध्ये माझे सत्कार कोणी करू नये, माझ्यावर JCBनी फुलं उधळू नये आणि कुठल्याही प्रकारचा माझा असा उदो करू नये अशी मी विनंती कार्यकर्त्यांना केली आहे। जे फुलं व्हायची आहेत ती महामानव बाबासाहेब आंबेडकरांना, छत्रपती शिवरायांना, नारायणगडावर आणि भगवान भक्तिगडावर व्हा अशी मी विनंती केलेली आहे। आपल्या राजकीय जीवनामध्ये सतत अशा परिस्थिती निर्माण होत असतात की माणसाला वाटतं की आपला सत्कार समारंभ याच्यात नको, परंतु माझ्या राजकीय जीवनामध्ये किंवा माझ्या मुंडे साहेबांच्या संस्कारामध्ये आपला वाढदिवस मोठा साजरा करणे, स्वतःचे सत्कार सोहळे करणे हे आम्हाला पहिल्यापासून फारसं मान्य नाही। कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी तर होतच राहतात, ते मी त्यांचे जेव्हा त्यांना थोडी डील द्यायची, लाड करायचे ते केलेलेच आहेत। मी विधान परिषद जाहीर झाल्यावर 3-4 दिवस माझ्या कार्यालयात कार्यकर्त्यांची प्रचंड मोठी रीग होती, खूप आनंदोत्सव होता। आता आपल्याला पुढे एक मोठी जबाबदारीने काम करायचं आहे महायुतीचं सरकार आणण्यासाठी, त्यामुळे आत्ता सत्कार समारंभात वेळ न घालवता काम आपण करायला पाहिजे अशा भावनेने कार्यकर्त्यांना सांगितलं की भेटी घ्या पण सत्कार सोहळे नको। मी याकडे सकारात्मकच दृष्टीने पाहते। प्रकाश आंबेडकर साहेब जी रॅली करतात त्यांना मी शुभेच्छा देते, कारण शेवटी वंचितांच्या आवाजासाठी जर कोणी कार्यक्रम घेत असेल आणि त्याच्यामध्ये लोक जोडली जात असतील तर ती स्वागतार्ह गोष्ट आहे आणि सगळेच करतायत। लक्ष्मणजी हाके देखील करतायत, त्यांच्या आता उपोषणाला देखील तेव्हा मी भेट दिलेली आहे। माझं असं म्हणणं आहे की हे सगळे चळवळीतून एखादा मुद्दा घेऊन लोकांपर्यंत जात आहेत, पण मी राजकीय व्यक्ती आहे, एका पक्षाची पदाधिकारी आहे, आता संविधानिक पदावर राहिलेली आणि असलेली व्यक्ती। माझं परम कर्तव्य आहे की समाज एकमेकांसमोर न उभे राहता एकमेकांसोबत उभे राहावे, हे माझं राजकारणातलं ध्येय आहे किंवा मुंडे साहेबांनी त्या दिशेने मला राजकारणात आणलेलं आहे। तर हे जी व्यक्ती आहेत ही सर्व पण तेच करतात की कुठेतरी इम्बॅलन्स होऊ नये, कुठेतरी वंचितांना वाटू नये की आमचा आवाज कोणी ऐकत नाही, तर त्यामुळे त्याचं स्वागतच आहे। वाद करू नये असेच प्रयत्न महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारसरणीमध्ये अनेक वर्ष झाले आणि आता ते प्रयत्न अजून व्हायची गरज आहे, ते करायला पाहिजे असं मला वाटतं। कारण शेवटी एका घरामध्ये एका आईवडिलांना 2 लेकरं असले तर त्यांना त्या दोन्ही लेकरांना समान अगदी वागवता येताना एक बॅलन्स साधावा लागतो। तर हेच तर समाज आहे अख्खा, असंख्य जाती आहेत, असंख्य विचार आहेत, यांना एकत्र बांधण्यासाठी मनापासून पोटापासून पोट तिळकीने प्रयत्न करण्याची गरज आहे। नेहमीच तो संदेश दिलेला आहे, पण आपण जे अनुयायी असतात त्यांना शांत करण्यासाठी त्यांच्या नेत्यांनी बोललं पाहिजे की तुम्ही शांत राहा, तुम्ही आपले मुद्दे मांडा पण गुद्दे वापरू नका, हे सांगणं आवश्यक आहे आणि तसं वेळोवेळी आम्ही सांगत आलेलो आहोत। मला असं वाटतं की हा एक प्रत्येक गोष्टीचा परिणाम असतो आणि तो परिणामाचा काळ लवकर जावा आणि लवकर लोकांच्या मनामधली दरी कमी व्हावी याच्यासाठी प्रयत्न, जसा खूप मोठा रोग झाला असेल तर थोडं कडू आणि मोठं स्ट्रॉंग औषध द्यावं लागतं, तसं आता एका स्ट्रॉंग मेसेजची गरज आहे आणि आम्ही राज्यकर्त्यांनी ते केलं पाहिजे। एकत्र येणं एका विषयासाठी विचार मांडण्यासाठी गरजेचं आहे। प्रत्येकाचे पक्ष वेगळे आहेत, प्रत्येकाला आपल्या पक्षाची शक्ती वाढवायची आहे, परंतु या जे आत्ता राज्यामध्ये चाललंय या विषयांवर
भूमिका काय आहे पक्षांची हे त्यांनी पण मांडलं पाहिजे ना, की त्यांना हे सर्व मान्य आहे का, त्यांच्या आरक्षणाच्या बाबतीतल्या भूमिका काय आहेत हे त्यांनी मांडलं पाहिजे. त्यांनी इतिहासात जे मांडले त्यासारखंच मांडलं तर स्वागत होईल, आणि जे पूर्वी मांडलंय त्याच्यापेक्षा वेगळं मांडलं तर त्याच्यावर नक्कीच लोक रिॲक्ट करतील. त्यामुळे त्यांच्या सगळ्यांचे मांडणे हे फार महत्त्वाचे आहेत. सगळ्यात प्रदीर्घ अनुभव असलेले नेते आहेत शरदचंद्रजी पवार साहेब, आणि त्यांची याबद्दलची भूमिका काय याच्याविषयी महाराष्ट्राला नक्कीच उत्सुकता आहे. असंख्य कॅमेरे आहेत, असंख्य लोक विचार मांडायला तयार आहेत. जिथे तुम्हाला थोडीशी खमंग बातमी मिळते तर ती तुम्ही दाखवायलाही तयार आहे. पण माझा मुद्दा आहे मुद्द्याचा काय, मुद्दा काय. जिथे मुद्दा आहे तिथे मी बोलेन, बाकी कोणी काही बोलेल त्या प्रत्येक गोष्टीवर मी प्रतिक्रिया देणं आवश्यक नाही. ते काही बघत नाही, कारण जोपर्यंत कोणी पण व्यक्ती ते एकटे नाही, जे बोलतात ते करतात तोपर्यंत त्यावर काय बोलण्याचा अर्थ नाही. नुसतं बोलून उपयोग नाही, ते करून दाखवायला पाहिजे कोणी पण. मी पण एखादी मोठी घोषणा करेन, फार दंड ठोकून बोलेन, पण मी प्रत्यक्षात करायला पाहिजे. त्यामुळे कोणी पण बोललं तर ते प्रत्यक्षात काय करतात ह्याच्याकडे माझं सुद्धा उत्सुकतेने लक्ष आहे. बाकी याच्यावर मी टिप्पणी करण्याचं काही कारण नाही. हे बीडसाठी जे होतं ते माझ्याकडे जेव्हा शक्ती होती, सत्ता होती, त्याच्यामध्ये मी फार ऐतिहासिक काम करू शकले, ही फार मोठं माझं भाग्य आहे. आणि जशी जशी माझी राजकीय आणि संविधानिक शक्ती आहे त्याप्रमाणे 100% बीड जिल्हा ही माझी मातृभूमी आहे, माझी मायभूमी, कर्मभूमी आहे. आणि महाराष्ट्रातले लोकही काही बीड जिल्ह्यापेक्षा माझ्यावर कमी प्रेम करत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील आता विधान परिषद सदस्य म्हणजे सर्व राज्याचा एक प्रतिनिधी आहे, तर राज्यातील वंचितांसाठी योग्य भूमिका, स्ट्रॉंग भूमिका घेताना मी अजिबात मागे पुढे पाहणार नाही. वंचितांना समोरच ठेवून राजकारण करेन. मुळातच संस्कार अंत्योदयाचे असल्यामुळे अंतिम माणसाचा उदय होणं हे राजकारणात आवश्यक आहे, त्याच्यासाठी काम करेन. बागडे नाना तर खूप सिनियर आहेत, ते अध्यक्ष राहिलेले आहेत विधानसभेचे. त्यामुळे हे विरोधक काय म्हणतात यापेक्षा मी एवढी जुनी नाही, पण बागडे नाना खूप सिनियर आहे. जुने म्हणून आहे, सिनियर बनावं. ते सिनियर आहेत आणि आज त्यांना राज्यपाल पद मिळालेलं आहे याचा आम्हाला खूप म्हणजे आनंद वाटतो, की त्यांच्या जे जर्नी आहे ते अत्यंत सन्मानजनक आणि अत्यंत व्यवस्थितपणे जिथे तिथे जायचे तिथे ती गेली आहे. त्यांना एक शुभेच्छा. आणि माझा तर आता कालच 45 झालं, तर मी अजून नवीच आहे.